या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। JNU युनिव्हर्सिटीमध्ये मराठी अध्ययन केंद्राकडून कार्यक्रमाचं आयोजन, केंद्रीय नेत्यांच्या सुद्धा भेटीगाठी होण्याची शक्यता। राज्यातील खासदारांचा संसद भवनातच निशिकांत दुबेंना घेराव। महाराष्ट्राच्या खासदारांनी दुबेंना पटक पटक के मारेंगे या वक्तव्याचा विचारला जाब। सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार। निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता द्यावी, तिन्ही नेत्यांचा हा निर्णय। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस हे बॉस आहेत, वडेट्टीवारांचा निशाणा। तर फडणवीस आणि शिंदेंमध्ये चांगला समन्वय, शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबई दौऱ्यावर। अजित पवारांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठका होणार। सभागृहात रमी खेळणं आणि सरकार भिकारी म्हणणं हे माणिकराव कोकाटेंना भोवणार। कोकाटेंचं कृषी खातं काढून मकरंद पाटलांना दिलं जाणार, तर पाटलांचं मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांना विनंती आहे, माणिकराव कोकाटेंकडून खातं काढून स्वतःकडे घ्या। अजित पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता। रोहित पवारांची थेट अजित पवारांकडे मागणी। माणिकराव कोकाटेंकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचे काही गुपितं आहेत का? राजू शेट्टींचा सवाल। तर कोकाटेंना मंत्रिमंडळातनं हकललं पाहिजे, राजू शेट्टींची मागणी। पहिल्यांदा खरं बोलल्यामुळे कोकाटेंवर ही आपत्ती। शेतकरी भिकारी आहे म्हटल्यावर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, मात्र सरकारला भिकारी म्हटल्यावर मिरची लागली। बच्चू कडूंची खोचक टीका। अजित पवार माणिकराव कोकाटेंबद्दल भूमिका मांडतील, माझं कोकाटेंशी बोलणं झालं नाही, सुनील तटकरेंची माहिती। तटकरे नको तिथे भूमिका घेतात, जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा ते पळून जातात आणि अजित पवारांवर ढकलतात। रोहित पवारांचा तटकरेंना टोला। छावा संघटनेकडून निवेदन दिल्यानंतर अश्लाघ्य शब्दात शिवेगाळ केल्याचं सूरज चव्हाणांनी सांगितलं, तटकरेंची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक। रस्त्यावर पत्ते, मटका, सोरड खेळत कोकाटेंच्या कृतीचा निषेध। राज्याला आता कोकाटेंची जुगार नीतीच तारू शकते, प्रशांत जगताप यांची खोचक टीका। काही दिवसांनी मंत्रिमंडळामध्ये पत्ते खेळावे लागणार। मंत्रिमंडळाची बैठक होते तिथे पण पत्ते खेळावे लागतील, कृषी मंत्री कोकाटेंवरून संदीप देशपांडेंचा निशाणा। सांगलीमध्ये माणिकराव कोकाटेंविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन। कोकाटेंची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करण्याची संतप्त मागणी। नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पालकमंत्री जर जुगार खेळत असतील तर जनतेच्या विकासाचं कसं होणार? ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल। नंदुरबारमध्येही माणिकराव कोकाटेंविरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। कोकाटेंच्या राजीनाम्याची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। कोकाटेंनी शेतकऱ्यांसंदर्भात कोणतीही योजना राबवली नसल्याची टीका। महायुतीचा महामंडळ वाटपावर फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। संख्याबळाच्या आधारावर आता महामंडळांचं वाटप करण्यावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत। भाजपला 44, शिंदेच्या शिवसेनेला 33 तर राष्ट्रवादीला 23 महामंडळ मिळणार असल्याची माहिती। सांगलीच्या वाळवामधील कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या। शासकीय कंत्राटाचे पैसे थकवल्यामुळे कंत्राटदाराची आत्महत्या झाल्याची माहिती। जलजीवन मिशनचं काम पूर्ण करून सुद्धा पैसे मिळाले नाही, राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसलेंचा आरोप। सरकारनं कंत्राटदारांवर सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आणली। मोठ्या कंत्राटदारांसाठी रेड कार्पेट आणि लहान कंत्राटदारांची बिलं थकवली जातात, तर हा सरकारचा न्याय आहे का? सांगलीतील घटनेवरून ट्विट करत वडेट्टीवारांचा सवाल। सांगलीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत बिलं न मिळाल्यामुळे कंत्राटदारांची आत्महत्या। माजी मंत्री जयंत पाटलांकडून अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित। प्रशासनाकडे लक्ष देऊन कंत्राटदारांचं बिल अदा करण्याची मागणी। आपली पोस्ट बघितली आणि पुढचा नंबर माझाच असेल का असं वाटतंय, मेसेज वाचून पायाखालची वाळू सरकली। कंत्राटदाराचा मेसेज जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट। संत युवराज महाराज यांचं साईबाबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य। साईबाबांची मूर्ती हटवा, संत युवराज महाराजांच्या वक्तव्यानं वाद। साईबाबा संस्थांकडून गुन्हा दाखल करण्यात। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार। अमरावती, चांदूर बाजार, संभाजीनगर, लातूर आणि नांदेडमधील आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार। अनेक आमदार, खासदार आणि मनसेचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा। शेतकरी कर्जमाफीसाठी आज प्रहारचं राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलन, तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड। निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांनी निर्माण केलेली विंचवांची शेती। निवडणूक आयोगाला कठोर दंडित करणं गरजेचं। सामनाच्या अग्रलेखातनं केंद्र सरकारचं निवडणूक आयोगावर निशाणा।
नागपूर खंडपीठाचे आमदार विकास ठाकरे आणि प्रवीण दटकेंना नोटीस, तर दोन्ही विजयी उमेदवारांनी निवडणुकीमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं आमदारकी रद्द करण्याची याचिकेतनं मागणी. दौंडजवळच्या चौफुल्यातील कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना गोळीबार, तर एका राजकीय नेत्याच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती. गोळीबारात तरुणी जखमी, यवत पोलिसांकडून तपास सुरू. चौफुल्यातील कला केंद्रामधील गोळीबाराचं प्रकरण सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे दडपण्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवार यांचा आरोप. पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचीही मागणी. राज ठाकरे गल्लीतलं राजकारण करतायत, हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंची टीका. राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी समजून घेतलं पाहिजे, सदावर्तेंचं ठाकरे बंधूंना आवाहन. वाल्मिकचा मुलगा श्री आणि साथीदारांनी महादेव मुंडेंना क्रूरपणे संपवलं. मुंडेंच्या हत्येनंतरचे फोटो विजयसिंग बांगरांनी पत्रकार परिषदेत दाखवले. महादेव मुंडेंचं मांस कोणत्या बंगल्यावाल्याला दाखवायचं होतं? मुख्यमंत्री ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटीसाठी वेळ देऊ शकत नाही का? मनोज जरांगेंचे सवाल. तर हत्या करताना 43 ते 46 जण होते, जरांगेंची माहिती. न्यायासाठी महादेव मुंडेंच्या पत्नीला विष प्राशन करावं लागतं, हे दुर्दैव. तर 18 महिने झाले न्याय का मिळत नाहीये याची चौकशी झालीच पाहिजे, दीपक केदार यांची मागणी. तर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतली जरांगेंची भेट. महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर भेट घेतली. बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूलचा धाक दाखवत विवाहितेवर अत्याचार. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदेंवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. अंजली दमानी यांकडून सावली बारची पाहणी, तर गृहराज्यमंत्र्यांच्या बारमध्ये अटी शर्थींचं उल्लंघन. योगेश कदमांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार, अंजली दमानी आक्रमक. तर ज्यानं माझा नाचा असा उल्लेख केला ते आता छमछम नाचतायत. भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर निशाणा. गृहराज्यमंत्री महिला नाचवून पैसे कमावतो हे जगाला कळालंय, भास्कर जाधवांचा योगेश कदमांवर सुद्धा निशाणा. प्रफुल्ल लोढांनी बोलू नये यासाठी कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न. हनी ट्रॅप प्रकरणावरून एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप. तर लोढांना एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांनी अडकवलं, प्रफुल्ल लोढांचे चिरंजीव पवन लोढांचा आरोप. महसूल कर्मचाऱ्यांचे वेतन फेस ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच मिळणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. शासन आदेश लवकरच जारी होणार. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आमदार संजय गायकवाड यांचा करारनामा. इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार असल्याचा त्यावर उल्लेख. लढाईमध्ये दगड, धोंडे किंवा इतर शस्त्रांचा वापर होणार नाही. लढाईमध्ये दोघांचं बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची असेल, असाही यामध्ये उल्लेख. मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये. काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेला धक्का. महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यांची तरुण भारतमधून कान उघडणे. सांगलीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप. गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यामध्ये ख्रिश्चन बांधवांचा महामूक मोर्चा. तर पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंवर केलेल्या वक्तव्याचा निषेध. पडळकरांवर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याचीही मागणी. उदय सामंत हे 8 ते 10 दिवसात राज ठाकरेंची भेट घेणार. युती करायची असल्यास शिंदे आणि राज ठाकरे एकत्र चर्चा करतील. युतीच्या चर्चेवर सामंतांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रात चिटिंग केली, 1 कोटी नवीन मतदार महाराष्ट्रामध्ये वाढले. कर्नाटकमध्ये सुद्धा मतांची चोरी करण्यात आली, राहुल गांधींचा आरोप. राज ठाकरे गल्लीतलं राजकारण करतायत, गुणरत्न सदावर्तेंची टीका. तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी समजून घेतलं पाहिजे, सदावर्तेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर. दोन्ही देशांसोबतचे संबंध आणखी दृढ होतील, मोदींचा विश्वास. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड लवकरच सरकारी निवासस्थान रिकामं करणार. धनखड यांच्या भेटीसाठी पवार राऊतांनी वेळ मागितली होती, मात्र त्यांना वेळ मिळाली नसल्याची माहिती. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू. निवडणूक आयोग लवकरच वेळापत्रक यासंदर्भात जाहीर करणार. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार. उपसभापती आज निकमांना शपथ देणार. राष्ट्रपती कोट्यातनं उज्ज्वल निकम यांची निवड. सुनील बागुल आणि मामा राजवाडे रविवारी नाशिकमध्ये भाजपात प्रवेश करणार. तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार. 25 जुलै ते 23 ऑगस्ट पर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद असेल. श्रावणामध्ये भाविकांसाठी पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुलं असणार. शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जाणार, तर मी त्यांना सोडणार नाही. बच्चू कडूंनी बँक मॅनेजरला धमकी दिली आहे. तुम्ही गावात येऊन दाखवा, मग सांगतो, अशीही तंबी. मुंबईच्या जे.जे. निवासी डॉक्टरांचं आंदोलन. तर बालरोग विभागाच्या प्रमुखांच्या त्रासाला कंटाळल्याचा निवासी डॉक्टरांचा आरोप. वैद्यकीय शिक्षण विभागानं निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाची दखल घेतली. दरम्यान आंदोलन सुरूच ठेवून नियमित सेवा करण्याचा निवासी डॉक्टरांचा निर्णय.
ई पॉस मशीनच्या आता नेटवर्क समस्येमुळे रेशन दुकानांवर दुकानदार त्रस्त, तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांचाही गोंधळ. गडचिरोलीमध्ये नक्षलपीडित 23 तरुण तरुणींना पोलीस नियुक्तीपत्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उपाययोजना सुरू, तर नक्षल्यांच्या हल्ल्यामध्ये पीडितांच्या कुटुंबातील व्यक्तींची हत्या. नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहात चिरून 2 आरोपींकडून मुलीचा विनयभंग. मध्यरात्री 3 वाजता आयसी चौकातल्या वसतिगृहातली घटना. आरोपी मुलीचा मोबाईल सुद्धा आहे लोक घेऊन गेल्याची माहिती. राज्यात मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय कागदावरच. राज्यातील अनेक मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षकच नाहीत. वसतिगृहामध्ये अज्ञातांकडून विनयभंगाच्या घटनेनंतर महिला सुरक्षा रक्षकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. धुळ्यातील शेतकरी महिलांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त पत्र पाठवलं. कर्जमुक्त झालेल्या आणि सोयाबीन कपाशीला योग्य भाव मिळालेल्या शेतकरी महिलांकडून ठाकरेंना हे आभारपत्र. नागपुरात शिंदेंच्या शिवसेना शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारू साठा जप्त. मंगेश काशीकरांच्या अपना धाबावर कारवाई. महाराष्ट्रामध्ये 91,429 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रात. मात्र किती रुपयांचं नुकसान झालं याची अद्याप माहिती नाही. मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी. इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमॅन फेडरेशन शिष्टमंडळाची मागणी. नितेश राणेंकडे त्यांनी ही मागणी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी सुरू, तर ई-केवायसीमुळे बोगस लाभार्थी आढळून येणार. बोगस लाभार्थींवर कारवाई करणार. नंदुरबारच्या साक्री तालुक्यातल्या पिंपळनेरमध्ये 72व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता. पालखी सोहळ्यामध्ये क्षत्रिय अहिर शिंपी समाज मोठ्या संख्येने सहभागी. धुळे तालुक्यातील कापडणे गावामध्ये शुद्ध पाण्याचा प्रश्न पेटला. जलजीवन मिशन योजनेचं काम ठप्प असताना ठेकेदाराला 3 कोटी रुपये अदा का केले, ग्रामस्थांचा सवाल. पंढरपूर कॉरिडॉर लपून छपून करणार नाही, सर्वांना विश्वासात घेतलं जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ग्वाही. शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या नावे बनावट ॲप प्रकरणी काही पुजारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता. शनिदेवाच्या दानपेटीमध्ये त्यांनी हार घातला, त्यांच्यावरच आता कारवाई होईल. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. पंढरपूर मंदिर संस्था समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री सक्तीच्या रजेवर. दर्शन बारीच्या टेंडरमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप, तर मनोज श्रोत्री यांच्यावर कमिटी 8 दिवसात निर्णय देणार. मुंबईमध्ये 2024 मध्ये लोकल रेल्वे मार्गावर 2,282 जणांचा मृत्यू. दररोज सरासरी 6 ते 7 जणांचा मृत्यू होतो. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. पावसाळी बंदीमध्ये मुंबई रायगडच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या 15 बोटींवर कारवाई. कारवाईमध्ये 19,64,000 रुपयांचा दंड मत्स्य विभागाकडून वसूल. 5 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यास नैसर्गिक जलस्रोतांशिवाय पर्याय नसल्याची राज्याची भूमिका. तर मोठ्या मूर्तींचं सुद्धा विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावं, मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका. म्हाडाची 20% घरं स्वस्त. ग्राहकांच्या तक्रारीवरून अखेर खासगी विकासकांच्या मनमानीला चाप. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे 250 तर पश्चिम रेल्वे 44 विशेष गाड्या चालवणार. 25 जुलैपासून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू होणार. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.